चेतना कळसे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. जाणार ना, जायला वेळच नाही ना मिळाला. आता जाईल आणि एक एक हा आता दत्तात्रय बिचार कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल. कोण महादेव दत्तात्रय मुंडे ज्याचा अजून खुनाचा तपास लागला नाही. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत खुनी परळीत हिंडता येतात. आणि आमच्या एसपीला आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही, याची माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि माझं मत असं आहे, बर्दापूर, संभाजीनगर, परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत ते तातडीनं एसपींनी बदलले पाहिजे. कारण तेच लोक आकाच्या मदतीनं इथं आलेले, आकाने पोस्टिंग केलेली, हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे. 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे. ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत? सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे. सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता, तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय 22 ऑक्टोबर 2023 अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नाव घ्यायचे नाही, दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी ह्यासलं पाप करणार नाही. मग म्हणले तू इथून निघून जातो. बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला. 13 सरपंचाचं सदस्यत्व रद्द जाहीर करण्यात आलेलं आहे. जात प्रमाणपत्र न दिल्याने असे एकट्या जिल्ह्यातच नाही, सगळीकडेच होतात. ते जे वेळेच्या प्रमाणपत्र देत नाहीत का, त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने. कायदा बनवतो आपण. चेतना कळसे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये.